गाईज आम्ही तिथून इथे आलोय आता आणि फोटोग्राफी चालू आहे. पापड कुरड्या पुरी. गुड मॉर्निंग गाईज. आज आहे पाडवा, महाराष्ट्रीयन कॅलेंडरनुसार गुढीपाडवा. सो आता आमच्या घरी तर गुढी आहे, सो आम्ही इथे गुढी वगैरे उभारणार नाही आहे. सो कुर्ता वगैरे घातला आहे, ट्रेडिशन तर जपलं पाहिजे. फोटो वगैरे टाकेन मी आज इंस्टाग्रामवर. आणि आज आम्ही व्हेज कोल्हापुरी, पनीर, पुरी वगैरे सगळ्याचा प्लॅन केला आहे, तर तुम्हालाही दाखवतो. दिसतो की नाही काय माहिती तुम्हाला. चला आता भोपीच्या घरी आलो आहे आम्ही, भोकुमारला, नाहीतर आमच्या आंबाबर्गला असतं. चला, मी घेतली रेडबुल, कुर्ता वगैरे घातला आहे आणि ही लोक दोघं नेत आहेत सामान. सॉरी गाईस, मी ब्लॉग करते म्हणून उचललं नाही. ठीक आहे, तिथे आहे बोकुमार. चला जाऊयात. हे बोकुमारला आलो आहे आम्ही गाईस. इथेच पुढे ऋषीचं घर आहे. ऋषी, चिन्मय, पृथ्वी शेअरिंग अपार्टमेंटमध्ये राहतात. आणि तुम्ही बघितलं असेल, मायबाग तर तुम्ही बघितलाच असेल, कॉलेज बघितलं असेल. हे थोडंसं लांब आहे बानफपासून आपल्याशी. अजून काय नाही. चला आता घर आलं, जाऊयात आपण. 3ऱ्या फ्लोअरला आपण. इथून आम्ही आत आलो आणि हे बोकुमारचं शेअरिंग अपार्टमेंट आहे. 6 जण शेअर करतात. रूम आहे आपल्या ऋषीचा, बेड, लॅपटॉप वगैरे. आणि पुढे तिथे एंडला किचन आहे. आणि हा आहे चिन्मयचा रूम. चिन्मय येऊ का? चिन्मयचा रूम आहे हा. तो काहीतरी काम करतो. सो हा त्याचा बेड आहे. आणि तुम्हाला किचन दाखवतो. म्हणजे किचन आहे, बाल्कनी आहे. पृथ्वी काम करतोय. काहीच अजून जेवण झालं नाही आहे. पुऱ्या रेडी आहेत आमच्या. कल्पक लाटतोय आणि अनमोलने आणि प्रतीकने कांदा वांदा कापायचं काम केलं आहे. अनमोलने जास्त केलं आहे. त्यांनी कांदे वांदे सगळं कापलो येड्या. बरं कुठे मिळायला. हे व्हेज कोल्हापुरी. आणि कोणी बनवलंय? कोणी बनवलंय? ठीक आहे ठीक आहे. तुम्हाला जेवण झालं की दाखवतो मी अख्खं जेवण कसं दिसतंय. पनीर पण बनलंय आता. पुऱ्या पण टाकू. पुऱ्या पण बनल्यात. आम्ही टाइमपास फ्राईज खातोय. हे बघा, हे खोल रे. हे बघा, पुऱ्या बनल्यात. सगळं क्रेडिट सगळ्या पोरांना आहे. खूप मेहनत केली सगळ्यांनी. मास्टर माइंड पुरीचा पृथ्वी आहे. मास्टर तसं घे. आपला ब्लॉगर मराठी आहे. हा भाई. मास्टर शेफ कसं काय बोलणार मी? दुसरा काय मराठीमध्ये काय असतं? बोल आचारी. मास्टर नाही बोलत रे. नाही तेव्हा इंग्लिश मराठी झाडच असतो. हा बघा, पनीर फ्राय चाललंय. आणि मग पनीर ह्याच्यात जाणार कोल्हापुरीमध्ये. आधी सगळी कृपा भोपींची आहे. गाईज आम्ही घातले आता कुर्ते, तुम्ही बघू शकता. आपलं कोल्हापुरी नाही आहे. आणि आलेत आपले ऋषीबाई, आयुष, अनमोल, कल्पक, पृथ्वी. आई ग पृथ्वी ऐकत नाही, मार्केट खातो पृथ्वी. अरे विशाल भाई मस्त लग रे. अरे आपले चिन्मयी भाऊ, कसं वाटतंय चिन्मयी? सेलिब्रेट करने गया था गुढीपाडवा बट हो ईद. तसं घे भाई. कुर्ता इज इम्पॉर्टंट. आता आपली बाकी पोरं. अरे प्रतीक आपला यार ओम
ओमचा काय वाचा आला एकदम बॅकग्राऊंड. हा बघ ना, हा बघ. ख्रिश्चन कुठला वाईट घालून ख्रिश्चन. आता मी चांगलं बोललो असतो ती चालला पण गाईज आणि मी असा दिसतोय, मी आणि प्रतीक आता सगळे आम्ही खाली जाऊ आणि आपल्या ब्लॉग मध्ये नेहमी येतो. तिथे फोटोज काढू. तिथे नाही, ते खाली इथे फोटो काढूया. चला आता एक फोटो काढू का मी ओमचा? हो हो नक्की नक्की. कल्पकला दाखव. फोटोग्राफी चालू आहे आणि आपले कल्पक शेठ कल्पक कसा दिसतोय कमेंट करा. कल्पक कोणाच्या मूर्तीला चाललोय? चला गाईज. गाईज आम्ही तिथून इथे आलोय आता आणि फोटोग्राफी चालू आहे फोटो मला दिसला तर पण चांगला वाटतो, वाईट काढतोय. आणि अनमोलची फोटोग्राफी चालली आहे पहिले. किती कॅमेरामॅन आहेत अनमोलसाठी, बाप रे. गाईज आहे बघा फोटोग्राफी आणि आपली चिन्मयी गुरु. लवकर करा गाईज. श्रीखंडपुरी रे. चला गाईज किचन मध्ये सकाळपासूनची मेहनत. अजून कांदेच कापतायत. बापरे. कोण कापतोय? हे तू कांदे कापतोय? कापण्यावर पण आठवलं कल्पक ते. अरे ऐक ना, त्यात अद्रक दे. उपवास आहे रे. हो, खीर बनवायची ना. रोहन शेट खुद्द बनवणार आहेत. रोहनला कंटेंट पाहिजे होता, तर ते तुझ्या एक्स बद्दल सांगतोस का तू? नाही मला एक नव्हतं. थँक्यू. थँक्यू. काय थँक्यू काय काहीतरी बोललो ना, कापून गेलो. नमस्कार मित्रांनो, आता पण मी सिंगल आहे. थँक्यू. कट कर भाई, कट कर. गाईज हे संजूच आहे कलेक्शन. त्यांनी गाड्या बाहेर काढल्यात, आपल्या फक्त भिंतीवर आहेत. फायनली गाईज पंगत बसली आता. पुरी, वेज कोल्हापुरी, वरण भात आणि खीर कुठे आहे? खीर बनते. आता तुझा ब्लॉग बनवून आमच्या पोटात राहील. चला गाईज आता जेवू आणि ब्लॉग संपवू. गाईज हे बघा खीर आणि पापड, कुरड्या, पुरी, वेज कोल्हापुरी, डाळ, वरण भात, सगळं भोपूची कृपा. सो गाईज आमचं जेवण झालं. एकदम लग्नातलं जेवण वाटत होतं. सगळ्यांनी सकाळपासून मेहनत केली, जेव्हा आत्ता आम्ही जाऊन खाल्लं सगळं. म्हणजे अनमोलने कांद्या कापण्यापासून, मी पनीर बनवण्यापासून, भोपीने ते मसाले रोस्ट करण्यापासून, ते खीर बनवण्यापर्यंत, ते कल्पकने डाळ बनवण्यापासून, ते पृथ्वी, प्रतीक, चिन्मय या सगळ्यांनी चपातीचं पीठ लाटून एक पुऱ्या बनवण्यापर्यंत. सो गाईज आता ऑलमोस्ट बंद करण्याचा टाईम आला. ब्लॉग संपला आहे ऑलमोस्ट. सो चला भेटूयात नवीन बॉक्समध्ये. आणि आता मी थोडं अजून कंटेंट ट्राय करणार आहे. तुम्ही स्टेट येऊन बघत राहा. बाय गाईज. आफ्टर पार्टी सीन बघायचं आहे. एवढी भांडी घासायची तुटून.